सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर वसलेले प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे बायदे गावात एका हृदयद्रावक घटनेचा साक्षीदार ठरले। गावातील काही भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वानराचा मृत्यू झालाय। या घटनेने बायदेकरांच्या अंतःकरणाला मोठी जखम दिली। जखमी अवस्थेत तो वानर गावातील जंगलात पसार झाला आणि उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला। मृत अवस्थेत राजेंद्र भगवान पाटील यांना तो आढळून आला। त्यांनी ही बाब गावकऱ्यांना सांगताच संपूर्ण बायदे गाव भावनिक झाले। यानंतर गावकऱ्यांनी त्या वानराचा अंत्यविधी मानवी सन्मानाने केलाय। अंत्यसंस्कार वेळी संपूर्ण गाव शोकमग्न झाला होता। इतकेच नव्हे तर गावकऱ्यांनी 5 दिवसांचा दुखवटा जाहीर करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे। हनुमान चालीसा पठण करून या विधीची सुरुवात झाली आहे। गावातील साधारण 2.5 ते 30,000 लोकसंख्येपैकी सर्वच नागरिकांनी यात सहभाग घेतला। विशेष म्हणजे गावातील पुरुषांनी मुंडन करून शोक व्यक्त केलाय, तर महिलांनीही सुतक पाळून श्रद्धांजली वाहिली आहे। आमच्या विठ्ठलधाम बारदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे या गावामध्ये शनिवार दिनांक 23/8/2025 रोजी गावातील कुत्र्यांनी वानराला चावा घेतल्यामुळे वानराचा मृत्यू झाला होता। त्या वानराचा 5 दिवस दुखवटा जाहीर करून आज बुधवारी 27/8/2025 रोजी गंधमुक्ती दसऱ्या विधी आणि उत्तर कार्याचा नियम करण्यात आला। अश्मयुगाच्या अगोदर या वानराची निर्मिती झाली पृथ्वी तलावर आणि त्या एक वानर सदृश पासून मानवाची निर्मिती झाली। त्यामुळे वानराचा अवतार हा मनुष्याचाच अवतार समजला जातो आणि म्हणून अशा प्रकारच्या आज ऐतिहासिक घटना समजून आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींनी आमच्या गावचे प्रथम नागरिक माजी आमदार नानासाहेब संभाजीराव पाटील आणि सर्व आमच्या ग्रामस्थ मंडळींनी अशा प्रकारचा एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून गंधमुक्ती दसक्रिया विधी सर्व विधिवत पूजा करून अशा प्रकारचा कार्यक्रम संपन्न झाला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।